सुखद क्षण मला मिस करायचा नव्हता, म्हणून आम्ही तिन्ही भावांनी मामाने ताईला फोन केला. ताईने म्हटलं चला काय असेल अडचण पण आपण करूया. मग मला फोन केला, मग आम्ही हा सण साजरा करतोय. मी अनुपाच्या कडोली आवडी करवली. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वंदन करून मी राजेश मध्ये आमच्या आई बाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे. म्हणजे त्यांच्या मुलींनी 3 मुलांनी आणि जावयांनी मामांनी म्हात्रे परिवाराने मावशींनी कशा पद्धतीने साजरा केला ना, म्हणजे त्यांना एक प्रकारचा सरप्राईज होता, तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का हा क्षण पुन्हा कधी येणार नाही, म्हणून मी म्हटलं की याचा एक छोटासा व्लॉग बनवूया जे आमच्या स्मरणात राहील, त्यांच्या स्मरणात राहील. कारण 50वी गाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सो चला जास्त उशीर न करता पाहूया आपण आईबाबांच्या लग्नाचा 50व्या लग्नाचा वाढदिवस. मित्रांनो पाहू शकता आई आणि बाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांना सरप्राईज आहे, त्यांना माहिती नाही. पण आय थिंक आई एवढी माणसं आली म्हणजे पाहुणे आल्यात आणि अजून पाहुणे येतात. तर आईने असंच म्हटलं की आज काय आहे 5 फेब्रुवारी आहे का, म्हणजे आईच्यासुद्धा लक्षात आहे आज 5 फेब्रुवारी म्हणजे लग्नाचा वाढदिवस. सो मामा आलेले आहेत, छोटे मामा पाहू शकतात, तयारी सुरू आहे. इथे ताई आहे आमची आणि इथे पहा लहान मुलंसुद्धा लागल्यात हॅप्पी ॲनिव्हर्सरीच्या तोरण बांधायला. सो मस्त मोदक बनवलेत, आईला सुद्धा आवडतात खूप. आणि मामीश्री मस्त मोदक बनवताना बघा, कोणाला जमत नसेल तर मोदक कशा पद्धतीने बनले जातात बघा, एकदम मस्त. नाही तर हल्ली साचा वापरतात नाही का मामी, आणि आमच्या हाताच्या पद्धतीने हाताने केलेलं जरा चांगलं. बघा इथे झालं तयार आणि इथे तयार होत आहे. सांगा मामीची भारी आहे का माझ्या ताईची भारी होती? मावशी बाबा जज आहे, ती बघेल कोणाचं भारी झाले कोणाचं नाही. आधीच सांगून भाचीचाच सांगेल ना, का भाचीचा चांगला काय याच्यात फरक संबंध नसते नाही का, मामी मामीचा कुठला ना लाडकी ना भावजोच पण लाडकी. बघला का मावशी काय फरक नाही साधेत, समजलं ना? भेदभाव नाही करायचा. तू बोलशील बघ बरं पाचीस. अरे नाके ते वाजते बघा जुन्या माणसाला कॅमेऱ्यामध्ये बघ. आता सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आपण ताईचं तुम्हीच सांगा. काहीच फरक नाही. चला थोडी कल्या जास्त कऱ्या जास्त का, याला कऱ्या बोलल्या जातात, मला पण माहिती नाही. आणि इथे पाहू शकता जेवणाची तयारी, चहा पिताना आणि पनीर. आणि ही आमची अनिता किचन. काय बनवते आज, काय आहे रेसिपी? आज ना आमच्या काय बोलतात मावशीबाईंचं लग्न आहे, वरात यायची, जेवण तयार होत आहे. गौरीपाडचा नवरा खरीगावला जायचंय, वराडाची तयारी चालली. याला या भाजीला काय बोलतात, कुर्मा का? ती कुर्मा भाजी कुर्मा भाजी. आणि मशरूम चणा डाळ. मशरूम चना डाळ. सो 50वा वाढदिवस आम्ही घरच्या घरी असं साजरा करण्याचा ठरला. सो
इथं माईक टेस्टिंग चालू आहे आणि ब्लूटूथ स्पॉन्सर आहे भगवान म्हात्रे. मित्रांनो पाहू शकता जलते दिवे 50 दिवे बनवायला घेतल्यात आता आणि सर्व पाहुणी मंडळी हळूहळू येत आहेत. मित्रांनो आईबाबांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा सर्वात मोठा श्रेय जाईल तो मामा मामींना. आणि घरचा कोणताही कार्यक्रम असो मामा मामी तत्पर पुढे असतात आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही तयारी केली आहे लग्नाची. हो ना करवलं ना ठेवलं माझं. हे आत्याला पण राजा मी आणू पाहिजे करवली आवडी मोठी करवली बघ आधी आला आले ना. आज वरिष्ठ मंडळी आई बाबा आणि मित्रपरिवार या कार्यक्रमास जमलेत. म्हणजे आज आहे आई बाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आणि हे सर्व शक्य झालं ना आमच्या मोठ्या मामा मुले. कारण कॅल्क्युलेशन त्यांचं बरोबर असतं. आई बाबांचा लग्न झाला 5 फेब्रुवारी 1976 आणि आता 5 फेब्रुवारी 2026. कंप्लीट 50 वर्ष झाली आज आई बाबांना. काही अडचणी असतात मित्रांनो, पण आताचा युग अडचणीला थोडा मागे ठेवून आपल्याला पुढे जायचं असतो. तर थोडं आम्हाला हा सोहळा साजरा करण्यासाठी थोडंसं आम्हाला खटकत होतं. पण म्हटलं 50वा वाढदिवस प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनात कधी येत नाही. 50वी लग्नाची गाठणं हे सर्वांच्या नशिबात नसतं. कारण का आधीचं वर्ष आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर 70 वर्ष. मला नाही माहिती आम्ही किती वर्ष जगू. 50 वर्ष आमचा लग्नाचा वाढदिवस होईल की नाही माहिती नाही. पण हे जर आमच्या आईवडिलांच्या नशिबात आलंय तर मुलांचं कर्तव्य बनतं की हा सण थोडासा का नाही पण थाटामाटात साजरा करू. आणि आई बाबा म्हटलं ना तर मला रडायला येतं. का माहिती आहे, लहानपणी असताना आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण, पण सर्वात मोठा अट्टास करणारा मुलगा मी. कारण का मी मामाकडे वाढलो. मोठा मामा आणि छोटा मामा. मोठा मामा जितका लाड करायचा ना तितका छोटा मामा लाड करायचा. माझं सर्व हट्ट पुरवायचं आणि तेच हट्ट माझे जसं मामांनी पुरवलं तसंच माझे बाबा कोणत्याच वस्तूला म्हणजे कोणती वस्तू पाहिजे ती माझ्या पुढे येते. बरं हे दोघांना नाही पण मला पहिले पुढे असंच का, कारण का मी मामाकडे राहायचो. मला वाटतं 5 वर्ष मामाकडे काढलेत मी आणि तिकडनं इकडे येताना मामा किती रडलाय ते मला माहिती आहे. आणि आई बाबांचा हा सुखद क्षण मला मिस करायचा नव्हता म्हणून आम्ही 3 भावांनी मामाने ताईला फोन केला. ताईने म्हटलं चला काय असेल अडचण पण आपण करूया. मग मला फोन केला. मग आम्ही हा सण साजरा करतोय. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त एवढंच की असे आई बाबा प्रत्येकाला भेटावे. कारण का मुलाची इच्छा काय असते, त्यांची जी इच्छा असते त्याला जे करायचं आहे त्या डोक्यावरती हात ठेवून बाबा तू कर, मी तुझ्या पाठीशी.
हेच प्रत्येक मुलाला हवं असतं आणि ते आज माझ्या आईवडिलांनी दिले म्हणून आज आम्ही त्यांच्यासोबत आणि सदैव कायम सोबत राहू. आणि कोणाला काही बोलायचे असतील 2 शब्द तर नक्की या मंचावरती यावं आणि बोलावे. गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहो चिंतामणि देवुरं गिरिजात्मकं सुरवरो विघ्नेश्वरं मोचनं रामाराधन संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सर्वदा. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरवती. निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. नियमाप्रमाणे एखादं झाड लावलं तर त्याचा शेवट पण आहे. त्याच पद्धतीने जीवन सुद्धा आपलं त्याच पद्धतीने जसं झाड कळेकळेने वाढतो तसंच जीवन पण आपलं वेगवेगळे बदल होत असतात जीवनामध्ये आणि त्या बदलातून शेवटापर्यंत सुरुवातीपासून शेवटापर्यंत आयुष्य चालत असतं, जात असतं, सरत असतं. प्रत्येक आईबापाला असं वाटत असते की आपल्या हयातीत आपल्या मुलाबाळांचं सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच पद्धतीनं आज बाबांनी आपल्या नोकरीच्या जोरावर जी सुरुवातीला वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती असती बदलत आज त्यांची मुलं त्यांच्या समक्ष आपापल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहेत. त्यांची नातवंड देखील त्यांच्या आजूबाजूला खेळत असतात. त्याच पद्धतीने आपण सर्वजण
त्यांच्या आपुलकी पोटी आज इथे कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि अशाच पद्धतीने बाबांचा 60वा 70वा 100वा साजरा हो ही आमची सर्वांची आई बाबा तुम्हा दोघांना शुभेच्छा. धन्यवाद. नाना आणि काकींचा लग्नाचा 50वा वाढदिवस 5 फेब्रुवारी 1976 या दिवशी त्यांचं लग्न झालं. आज 50 वर्ष पूर्ण होतात. योगायोग आजचा खूप चांगला आहे की आज चतुर्थी आहे. अगदी चांगला योग आहे आणि आजच्या दिवशी आपण सर्व वराडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्व नाना आणि काकींवर जीवापाड प्रेम करणारे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. हा लग्न सोहळा खूप आनंदाचा असतो. आम्ही त्यावेळेस जरी हा क्षण अनुभवायला नसलो तरी आज आम्ही अनुभवतोय. लक्षात घ्या तेव्हाची परिस्थिती. मला वाटतं त्यावेळेची वराडी मंडळी सर्व असायला पाहिजेत होती परंतु नाही. पण आपल्याला हा लग्नाचा सोहळा आज आपल्याला अनुभवायला मिळतो. हा संसार पार पडताना चालताना हे जी काही 2 चाकं असतात ती दोन्ही चाकं बरोबरीने जायला पाहिजे तर तो संसार चांगला होत असतो. लक्षात घ्या. एक चाक जरी कमजोर झाला किंवा थोडा मागे पडला तरी दुसरा चाक त्याला ओढत घेतो किंवा समजून घेतो तर तो संसार टिकतो आणि चालतो. अशा प्रकारे काका आणि नाना यांनी काकी आणि नानांनी जो काही संसार आतापर्यंत अगदी यशस्वीपणे पार पाडलेला आहे 50शी गाठलेले आहे आणि या सोहळ्याला सर्वजण आपण उपस्थित राहिलेलो आहोत. खरंच खूप आनंद वाटतो. असंच आताच एका गणेशजीने सांगितलं की असंच पुढचे सोहळे येत राहावे. जरूर आनंदाने जेव्हा आपण असे जीवन जगत असतो तेव्हा नक्कीच असे क्षण आपल्या जीवनात येत असतात. खूप चांगला सोहळा आणि खूप चांगली अरेंजमेंट या ठिकाणी मला वाटतं सर्व मुलांनी केलेली आहे. त्याबद्दल अशा सोहळ्याला खरंच एक आनंदाचं आणि वातावरण निर्मिती झालेली आहे. नाना आणि काकी तुमचे पुढील आयुष्य आनंदाने आणि सुखाने जावो. तुम जियो हजारो साल की दिन हो 50,000 असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो. थोडासा उशीर झाला जेवणाला पण आता जेवणाचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहे. थोडासा वेळ द्या. मामाने पण खांद्यावर ठेवणार. मित्रांनो आई बाबांचा 50वा वाढदिवसाचा कार्यक्रम मस्त एक चांगल्या पद्धतीने साजरा झाला. आम्हाला वाटलं नव्हतं इतका चांगल्या पद्धतीने साजरा होईल. सो चला आता सर्व काम उरकलं. आमचं जेवणाचा कार्यक्रम पण झालं. पाहुणी मंडळी येऊन गेली आणि आता आम्ही मस्त काम करून थकलो आणि मस्त शेकोटी करतोय इथे आणि थंड्याचा आस्वाद घेतोय. पाहू शकता मस्त शेकोटी लावली. मामीश्री आई मावशी एक पायाची कोंबडी बाजायला घेतली. एक पायाची कोंबडी बाजायला घेतली मामाने आणि बाबा पोचा काढतायत अजून. सो चला मित्रांनो नक्कीच हा लॉग तुम्हाला आवडेल अशी आशा करतो आणि जर लॉग आवडला असेल हा लग्नाच्या वाढदिवसाचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओ मार्फत.